हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे 10 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, नुकतेच शौर्य चक्राने सन्मानित झालेले लेफ्टनंट कमांडर सूरज प्रेशर कोणत्या सुरक्षा दलाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारतीय नौसेना. सूरज प्रेशर हे भारतीय नौसेना दलाशी संबंधित आहेत. तर या भारतीय नौसेनाविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूयात. तर भारतीय नौसेनेची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1895 साली, म्हणजेच ब्रिटिश काळात, आणि प्रजासत्ताक भारताचे लष्कर म्हणून स्थापना झाली 15 जानेवारी 1949 साली. लष्कर प्रमुख आहेत म्हणजेच चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी. लष्कर दिन म्हणजेच आर्मी डे साजरा केला जातो दरवर्षी 15 जानेवारीमध्ये. 1949मध्ये फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले सरसेनापती म्हणून पदभार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ लष्कर दिन हा साजरा केला जातो. भारतीय नौसेनेचं ध्येयवाक्य म्हणजेच मोठं आहे सेवा परमो धर्मम, सर्व्हिस बिफोर सेल्फ, म्हणजेच स्वतःच्या आधी सेवा, हे या भारतीय नौसेनेचे ध्येयवाक्य आहे. पुढील प्रश्न बघूयात. महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगम विशेष कार्यदल, सिंगम स्पेशल टास्क फोर्स कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तमिळनाडू या राज्यामध्ये ही सिंगम स्पेशल टास्क फोर्स नुकतेच सुरू करण्यात आले आहे. अधिक माहिती बघूयात. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि मुख्य भाषा आहे तमिळ. मुख्य सण आहे पोंगल आणि नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम. हा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न, नुकतीच भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, बनवारी लाल पुरोहित यांची नुकतीच भारतीय विद्या भवनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकताच दृष्टिदान संकल्प दिवस म्हणजेच वर्ल्ड आय डोनेशन डे कधी साजरा करण्यात आला आहे? तर बरोबर उत्तर आहे 10 जून रोजी वर्ल्ड आय डोनेशन डे साजरा करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी 10 जून हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकताच भालाफेक म्हणजेच जॅव्हेलिन थ्रो स्पर्धेत 90 मीटरचा टप्पा पार करणारा चौथा आशियाई खेळाडू कोण बनला आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, रुबेश पथिरागे यांनी नुकताच भालाफेक स्पर्धेत 90 मीटरचा टप्पा पार करून चौथे आशियाई खेळाडू बनण्याचा मान पटकावला आहे. पुढील प्रश्न बघूयात. मोनाको ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, किमी अँटोलेने हे यांनी मोनॅको ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद पटकावले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न बघूयात. 9 जून 2026 रोजी भगवान बिरसा मुंडा यांचा कोणता स्मृतिदिन म्हणजेच पुण्यतिथी पाळण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे सी, 126वा. तर 9 जून 2026 रोजी ते एक महान स्वतंत्र सेनानी होते. तर भगवान बिरसा मुंडा यांचा 126वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न, PMJ म्हणजेच आयुष्यमान भारत योजना लागू करणारे पश्चिम बंगाल हे भारतातील कितवे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 36वे. तर पश्चिम बंगाल हे PMJ ही आयुष्यमान भारत योजना लागू करणारे 36वे राज्य बनले आहे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, नुकतेच FE बेस्ट बँक्स अवॉर्ड 2026 FE बेस्ट बँक्स अवॉर्ड 2026मध्ये बँकर ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार मिळाला आहे के सत्यनारायण राजू यांना. तर ऑप्शन क्रमांक सी, के सत्यनारायण राजू हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यांना बँकर ऑफ द इयर 2026चा अवॉर्ड मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
म्हणजेच कोणत्या राज्याने? तर आपल्या भारताने. ऑप्शन क्रमांक बी, भारताने या नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026मध्ये पहिले स्थान पटकावले आहे. ही पहिलीच चॅम्पियनशिप योगासनची आयोजित करण्यात आली होती. तर याविषयीचे की पॉईंट्स बघूयात. 4 ते 8 जून 2026 दरम्यान अहमदाबादमध्ये पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने एकूण 114 पदके जिंकली होती. त्याच्यामध्ये 102 सुवर्ण पदके, 8 रौप्य आणि 4 कस्य पदकांची कमाई केली होती. सहभाग होता या देशामध्ये या 5 एकदिवसीय जागतिक स्पर्धेत 79 देशांतील 522हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता, ज्याच्यामध्ये भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जपान तर अर्जेंटिना तिसऱ्या स्थानावरती राहिले होते. तर ही होती या स्पर्धेविषयी अधिक माहिती. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच प्रकाशित झालेले संस्मरण म्हणजेच मेमॉर व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग अ मेमॉर चे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जिल बायडन. जिल बायडन यांनी नुकतेच हे पुस्तक म्हणजेच व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग अ मेमॉर हे पुस्तक लिहिले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतीच कोणत्या राज्यातील GI टॅग प्राप्त तेजपूर लिची ची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आसाम. तर आसाम या राज्याला GI टॅग प्राप्त झालेली तेजपूर लिची पहिल्यांदाच दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आसामविषयी अधिक माहिती बघूयात. राजधानी आहे दिसपूर. सर्वात मोठे शहर आहे गुवाहाटी. याला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर हिमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मणप्रसाद आचार्य आणि अधिकृत भाषा आहे आसामी आणि बोडो. तर ही होती आसामविषयीची सामान्य माहिती. तर या होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजे 10 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.